अंबरनाथ शहरातील महिलांसाठी हक्काचा श्रावण उत्सव 2025। मंगळागौरच्या खेळगाण्याने दणाणला रोटरी क्लब हॉल। अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब हॉलमध्ये संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ सुवर्णा सुभाष साळुंखे यांच्या आयोजनाखाली तसेच शिवसेना पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण या कार्यक्रमात शहरातील महिला व मुलींकरिता विविध सांस्कृतिक उपक्रम, प्रश्नमंजुषा, लकी ड्रॉ आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यंदाचा मुख्य आकर्षक ठरला मंगळागौर सादरीकरण। महिलांनी पारंपरिक पोशाखात रंगतदार खेळ, गाणी आणि नृत्य सादर करून संपूर्ण सभागृह गाजवले। महिलांच्या उत्साही सहभागाने वातावरण भारावून गेले। त्याचबरोबर आरोग्य, व्यावसायिक संधी, स्वयंरोजगार आणि स्वयंसंरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। यावर्षी विशेष सन्मान सोहळ्यात वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला। तसेच उत्कृष्ट सासूसून व मायलेकी जोडीचा सन्मान करून कौटुंबिक नात्यांना वेगळा सन्मान मिळाला। प्रत्येकास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली। कार्यक्रमाला जिजाऊ पुरस्कार विजेत्या, व्याख्यात्या व निवेदिका सौ करुणा गगे यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच विशेष आकर्षण म्हणून मराठी अभिनेत्री सोनाली तांबे तसेच शिवसेना प्रवक्त्या सौ ज्योती वाघमारे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक कार्यसम्राट नगरसेवक श्री सुभाष साळुंखे यांनी केले। शहरातील महिला व मुलींच्या सहभागामुळे श्रावण उत्सव 2025 स्मरणीय ठरला। या ठिकाणी पार पडला, काय सांगाल संदर्भात? श्रावण उत्सव हा खास महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवसेना आणि संवाद फाउंडेशन यांच्या संयमाने हा आयोजित केला जातो आणि येथील नगरसेवक सुभाषजी साळुंखे यांच्या सहकार्याने हा आयोजित केला जातो। दरवर्षी महिलांसाठी खास त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर यावे आणि कामातून त्यांना स्वतःसाठी वेळ मिळावा, स्वतःसाठी जगावं म्हणून आणि आनंद साजरा करावा। आणि तो आनंद तुम्ही इथे बघितलाच आणि हा आनंद कुठल्याही पैशाने किंवा कुठल्या धनाने विकत घेतला जात नाही आणि तो आनंद ह्याच्यातून त्या अगदी मिळवतात मनापासून। आणि हे आमचं 10वं वर्ष आहे। गेली 9 वर्ष आम्ही सतत हा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि ह्यापुढेही आम्ही असाच साजरा करू। त्यामुळे महिला घरातून बाहेर पडतात, एकमेकांचे दुःख ओळखायला शिकतात, एकमेकांशी संवाद साधतात, वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात ते आपले उंच भरारी घ्यायला शिकतात। आणि असं काही आम्ही याच्यामध्ये ठेवलं होतं की जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलाही त्याच्यासाठी प्रयत्न करतील। ह्या कार्यक्रमात ह्या वेळेला आम्ही सासूसून पुरस्कार, उत्कृष्ट सासूसून, उत्कृष्ट मायलेकी पुरस्कार तसेच ह्या विभागातील जे डॉक्टर्स होत्या, महिला डॉक्टर, त्यांचाही आम्ही इथे मानपत्र देऊन पुरस्कार केला संवाद फाउंडेशनतर्फे। आणि ज्या इतरांना प्रेरणा दिली त्यांच्या कामातून, त्यांच्या दुःख बाजूला ठेवून त्यांनी जी गरुड झेप घेतले ते ऐकून इतरही महिला त्याच्यासाठी प्रेरित होतील यासाठी त्यांचाही आम्ही सत्कार ठेवला। आणि असं ह्या वर्षाचं आयोजन होतं। खास यासाठी आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे इथे आल्या होत्या, तसंच मीनाताई वाळेकर आल्या होत्या, अनिता लोटे नगरसेविका आणि सगळ्या शिवसेना सदस्य इथे आल्या होत्या। महिलांचा कसा सहभाग होता या कार्यक्रमाला आणि प्रमुख उपस्थिती कोण होती या ठिकाणी? महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि प्रमुख उपस्थिती सोनाली मॅडम होत्या, त्या सिने अभिनेत्री आहेत त्यांची इथे प्रमुख उपस्थिती होत्या। तशा आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे इथे होत्या कल्याणमधून आलेल्या आणि मीनाताई वाळेकर होत्या, सुषमा रसाळ होत्या, अनिता लोटे होत्या, अपर्णा भोई, या सगळ्या नगरसेविकाही इथे उपस्थित होत्या बहुसंख्येने। आणि महिलांना महिलांना अगदी सुंदर रंगाच्या पैठणी दिल्या गेल्या 5 आणि 25 बक्षिसं, तसेच सुरुवातीला 50 येणाऱ्या महिलांना नेल आर्ट करण्यात आलं आणि ते अतिशय सगळ्या महिलांनी उत्कृष्टपणे त्याच्यात भाग घेतला आणि खूप आनंद लुटला या कार्यक्रमामध्ये। काय सांगाल सर, या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने होतं, कुठं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, काय सांगाल संदर्भात? नुसते उत्सव साजरे न करता हे उत्सव समाजोपयोगी कसे होतील आणि म्हणून गेले 10 वर्षापासून आम्ही हा अंबरनाथमध्ये आगळा वेगळा श्रावण महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि त्या महोत्सवामध्ये कार्यक्रमातून प्रबोधन कसं होईल, मनोरंजनातून प्रबोधन अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमाने केलेलं आहे।
आणि याच्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी त्यांना उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार याविषयी मार्गदर्शन असेल, आरोग्याची काळजी घेण्याचं असेल किंवा महिलांमधले जे कला गुण आहेत, ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला भरारी घेतात, त्या भरारी घेणाऱ्या महिलांचं कौतुक करणं, त्यांचा सन्मान करणं आणि तेच करत असताना एकत्रित कुटुंब पद्धतीची जी हरपलेली आहे ती एकत्रित कुटुंब शोधून काढणं आणि त्यांचा त्या एकत्रित कुटुंबाचा सन्मान त्या ठिकाणी करणं आणि उत्कृष्ट सासूसुना म्हणजे आजच्या आपण ज्या हे बघतो की वैष्णवी सारखी जी घटना या घडते अत्यंत दुर्दैवी घटना, एका सुनेचा छळ होतो आणि अशा सुना आणि सासू या घरामध्ये आनंदी आणि स्वच्छंदी कशी राहतील असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठी उत्कृष्ट सासूसून पुरस्कार, सन्मान सुद्धा या ठिकाणी आम्ही देत असतो. मायलेकी ज्यांना फक्त दोनच मुली आहेत किंवा एकच मुलगी आहे, परंतु तिच्या करिअरसाठी तिची आई धडपडते आणि ती मुलगीसुद्धा आईवडिलांचा विश्वास साध्य करते, तर अशा मायलेकींचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. समाजामध्ये विविध घटकामध्ये वैद्यकीय ह्या वर्षी आम्ही आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधील ज्या डॉक्टर झालेल्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, तर त्यांचासुद्धा सन्मान आजच्या वेळेस केला. अत्यंत आगळा वेगळा असा प्रेरणादायी वाटेल, समाजाला प्रबोधित करणारा, म्हणजे मनोरंजन तर होतंच पण मनोरंजनातून एक वेगळी आयडिओलॉजी त्यांच्यापर्यंत जाईल असा हा श्रावण उत्सव आम्ही शिवसेना परिवार आणि संवाद फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करत असतो. आणि आपण पाहिलं असेल की ती आनंद आज 10:30-11 वाजले तरी महिलांचा आनंद 5 वाजल्यापासून या ठिकाणी आहे. आज 25 प्रकारची बक्षीस असेल, त्या ठिकाणी पैठणीच्या साड्यांचं लकीड्रॉमध्ये असेल, प्रश्नमंजुषी असेल आणि आता पाहिलं असेल की या ठिकाणी कुमारी तांबे, मनाली तांबे, सोनाली तांबे म्हणून जे सिनियर आर्टिस्ट होती तीसुद्धा या ठिकाणी दादरहून 5 तास जवळजवळ या ठिकाणी थांबले. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जो निवेदक असतो तर नेहमी आम्ही नवीन निवेदक, महिला निवेदक कसे येतील आणि त्यासाठी करुणा गगे अत्यंत प्रख्यात अशी व्याख्याता, तिला ह्या कार्यक्रमाची संधी आम्ही दिली होती आणि तिने अंबरनाथकरांची मनं जिंकून घेतली. असा अत्यंत खेळीमध्ये अत्यंत आनंदामध्ये हा श्रावण उत्सव पार पाडलेला. नुसता कार्यक्रम करायचा म्हणून करायचा नाही, तो कार्यक्रम समाजाला काहीतरी देणे लागतो. आणि ही जी काय बाळासाहेबांची शिकवण आहे, ही काय मला धर्मवीरांची शिकवण आहे, ही काय आता एकनाथजी शिंदे साहेबांची शिकवण आहे, आपले खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं सहकार्य, यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही या ठिकाणी आजचा हा उत्सव या ठिकाणी पार पाडला. आणि हा उत्सव पार पडत असता लाडक्या सुनेचे रक्षण हे शिवसेनेचं वचन, ही जी काय संकल्पना एकनाथजी शिंदे साहेबांनी आता आणलेली आहे आणि ती संकल्पनासुद्धा आम्ही ह्या ठिकाणी ठळकपणे त्यासाठी जिथं अन्याय होईल, ज्या सुनेवरती अन्याय होईल त्या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी ती त्या ठिकाणी धावून जाईल आणि त्यासाठी हेल्पलाईन जे आहे ते हेल्पलाईन जे काय नंबर आहे ते नंबरसुद्धा आम्ही ह्या ठळकपणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आहे. आणि माझं नाव सोनाली आणि मला या ताई भेटल्या एका कार्यक्रमात आणि त्यांनी इथे मला इन्व्हाइट केलं त्या दिवशी. सो श्रावण उत्सव 2025साठी मी अंबरनाथमध्ये आले आणि या सर्व आहेत सुवर्णाताई साळुंके. मी ताईच म्हणणार आहे, सुवर्णाताई साळुंके वगैरे असं काहीच नाही, त्या खरंच खूप मोठ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं, खूप छान उत्तम प्रकारे त्यांनी इकडे ही आयोजन केलेलं या कार्यक्रमाचं. जसं मी आधी पण म्हणाले की एक खंबीर मोठी बहीण असते ना, तशा आहेत या सगळ्या महिलांसाठी इथल्या आणि सगळ्या कार्यक्रमासाठी सपोर्ट करतात की तुम्ही पुढे व्हा, मी आहे तुमच्या पाठीशी. मी पाहिलं यांना की या कुठेही पुढे येतच नाही आहेत, या सगळ्या आपल्या टीमला त्यांच्या बाकीच्या महिलांना पुढे पाठवत आहेत की तुम्ही पुढे व्हा, मी आहे तुम्हाला जे करायचं आहे हा स्टेज तुमच्यासाठी आहे. सो तुम्ही इथे येऊन काही करू शकता, तुमचं जीवन जगू शकता जे रेग्युलर स्त्रिया नेहमीच्या त्यांच्या एकदम काय म्हणू बिझी शेड्यूलमध्ये नाही त्यांना जमत. खूप महिलांनी इथे एन्जॉय केलं आणि सगळं श्रेय यांना जातं. खूप उत्तम कार्यक्रम होता हा. संदेश असा की आता काय होतं, अंबरनाथ थोडं आउटस्कट पडतं मुंबईपेक्षा. महिलांना वाटतं की आम्ही गावात राहतो, पण अंबरनाथ हे गाव नाही आहे. मी पाहिलं आहे, खूप छान प्रगत शहर आहे मी म्हणेन. आणि त्या शहरात असे उत्तम राजकारणी नाही म्हणणार, नेते आहेत जे गाईड करतात सामान्य लोकांना. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या गायडन्समुळे तुम्ही खूप मोठी प्रगती करू शकता. मला डेफिनेटली माहिती आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी खूप कामं केली आहेत. UPSC वगैरेसाठी पण इथे सेंटर ओपन केले आहेत आणि आता नाट्यगृह, मी आर्टिस्ट असल्यामुळे नाट्यगृह ओपन करणार आहे. मला हे खूप छान वाटतं की अंबरनाथमध्ये स्वतःचं नाट्यगृह होईल. महिलांना मी हेच रिक्वेस्ट करेन की
मॅम आहेत त्यांच्या गायडन्सनुसार की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्की त्यांचं संवाद फाउंडेशन म्हणून जे आहे खूप उत्तम उपक्रम चालतात त्या फाउंडेशनद्वारे. सो तुम्ही येऊन त्यांच्याशी बोला, जे काही आहे ते ह्या मार्गदर्शन करण्यासाठी येतं. सो मी सगळ्या महिलांना आव्हान करेन की तुमचे काही इश्यू नसतील आणि तुम्हाला अप्रिशिएट करायचं असेल तरीही तुम्ही या, कारण त्या खरंच खूप उत्तम काम करतायत इथे या शहरात. मैत्रिणी लोक कार्यक्रमाच्या उत्तरात तिने कुळाना उदारी कन्या घेता जन्म पोटी व्हावया मी उतराई जन्म घेईल पुन्हा पुन्हा तुझ्या पोटी पुन्हा पुन्हा तुझ्या पोटी पुन्हा पुन्हा तुझ्या पोटी. तर हाच चालू पैठणीच्या रूपाने तुम्हाला देतोय सुंदर असा रंग जो तुम्हाला आवडेल आणि नेसल्यावर तुमचं रूप खुलून दिसेल अशी पैठणी. 5व्या क्रमांकाची पैठणी जिला जाते ते नाव आहे वनिता चंद्रकांत पवार. हाय का गेली? अरे देवा. 7व्या क्रमांकाच्या पैठणीची विजेती आहे सौभाग्यवती नलिनी सावंत. या बात है. कृष्णनगर येथून अंबरनाथ कृष्ण आणि वाटतं ना त्या पैठणीची मानकरी आहे कविता प्रकाश पाटील. कविता प्रकाश पाटील अशा कार्टून मैत्रिणी असल्याशिवाय आयुष्यात मजा नाही बरं का. बाप रे, खरंच अशी मुनिया पैठणी घालून काही तुला कधी चिकन गुनिया होऊ नये असा आशावाद. क्या बात है. मला इथं सुचलं बरं का. हा, आणि माझ्यात सुद्धा एक कवयित्री आहे छुपा रुस्तुम आहे. पण चला जरा जोरदार टाळ्या वाजूयात मुनिया पैठणी. बरं वराड. आहा वा वा क्या बात आहे. हा आता उचलून घ्या बरं का तिला. आता उचलून घ्या. 1 किलोचं वजन असेल तिचं. क्या बात है. मला वाटतं ताई तुला तुझ्या नवऱ्यानंतर उचलणाऱ्या ह्याच त्या बरोबर की नाही. अशा कार्टून मैत्रिणी आयुष्यात असाव्या. आयुष्य फार सुंदर आहे. जगणं छान होऊन जाईल. आहा आहा आहा. अंक लक्षात आहेत ना तुमच्या? हा म्हणजे तुम्ही जागे आहेत का? 3ऱ्या क्रमांकाची पैठणीची विजेता आहे बीना कदम. कदम कदम बढ़ाए जा बिना कदम कहा है. वाह वाव नवीन पैठणी. कॉंग्रॅच्युलेशन. द्वितीय असणार आहे आणि रंग मात्र फार सुंदर आहे बरं का. ब्लाऊजला खूप सुंदर मोराची डिझाईन आहे आणि हा मसाले कलर म्हणजे रूप
आहे, तिचं नावच आशा आहे, आशा जगन्नाथ गायकवाड. बापरे, एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच पैठणी. वा, आणि काय आनंद आहे. आणि शेवटची सुंदर अशा रंगाची पैठणी आपल्या समोर येते. जरा ती ओपन करून दाखवा बरं. प्रथम क्रमांकाची भाग्यशाली महिला. वा, तिचा रंग पैठणीचा आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. बरं, नावाची चिठ्ठी सोनाली ताई. आता तर ना म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहे. वा, किती सुंदर डिझाईन आहे पहा. मध्ये खूप सारे ना त्याची एम्ब्रॉयडरी आहे आणि सुंदर कुंदर. आणि खरंच पदरावरती मोर आहे, त्याच्या ब्लाऊजला सुद्धा मोर आहे. खूप छान अशी पैठणी. पाहूया कोणाला मिळते. तिकडे बघा ना. आणि ती भाग्यवंत महिला आहे. अच्छा, तिच्या नवऱ्याचं जे नाव आहे ना, म्हणजे आताच त्यांचं आगमन होणार आहे अशा गणपती बाप्पाच्या त्या अर्धांगिनी आहेत, गणेश. आणि नाव आहे अतिशय म्हणजे विनयशीलता नावामध्ये त्या अर्थ आहे. त्या अर्थाची ताई. आणि सरनेम आहे. थांबा, नाव नाही अजून मी पुकारला. असं कसं पुकारे मग? फुकाट मिळताय का? अजिबात नाही बरं. चला, नाव सांगू सांगू अजून जोरात आवाज. सांगू? नक्की सांगू? नाही सांगत. चला, ते नाव आहे तिच्या सरनेम मध्ये वजीर आहे, वजीर. आणि त्या भाग्यवंत महिलेचं नाव आहे नमिता गणेश वजीरकर. क्या बात आहे दादा. क्या बात है. नमिता ताई गणेश वजीरकर आज बाजी मारली. कोणी जायचं नाही, वाण बाकी आहेत. आणि अगदी प्रत्येक महिलेला वाण मिळणार आहे. तिथेच थांबायचं, कोणीही आपली जागा सोडायची नाही, आपापल्या जागेवरच बसायचं. रिपीट अगेन. बाई पण बारी देवा. क्या बात है. सुपली सोन्याची रे, सुपली सोन्याची, अशी बाराला वंदाची. 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 सुपली सोन्याची. सुपली घडविली रे, सुपली घडविली. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.